नमस्कार. सध्या विविध वर्तमानपत्रांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने बातम्या येत असतात. त्यामध्ये मागे माझ्या एक बातमी वाचण्यात आली की खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे निवडणूक आयोगाकडे जे प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नाही. आता मी आपल्याला माहिती देतो की 1976 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ULC कायदा 1976 हा अस्तित्वात आणला होता. हा कायदा अस्तित्वात आणण्यामागे त्यांचं कारण असं होतं की त्यांच्या लक्षात आलं की भारत स्वतंत्र होऊन देखील आज मितीला देखील लाखो स्क्वेअर फूट हजारो एकर जमीन ह्या ठराविक कुटुंबियांकडेच आहेत. तर त्या जमिनी जनतेला व गोरगरिबांना उपलब्ध व्हाव्या याकरिता यांनी हा अतिशय कडक कायदा तयार केला होता. ह्या कायद्याप्रमाणे कोणी 18 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्ती शहरी भागामध्ये फक्त 1000 चौरस मीटर जागा ठेवू शकत होता. उर्वरित जमिनी सरकार जमा केली जायची, शासकीय कामांसाठी वापरली जायची किंवा गोरगरीब जनतेला आर्थिक दुर्बल घटकांकरिता गृहरचना बांधण्याकरिता वापरले जात होते. अशी जी मुकुंद भवन ट्रस्टची सर्व नंबर 191 एरोडा इथे लाखो स्क्वेअर फूट जमीन होती. त्या जमिनीच्या ULC ऑर्डर मुकुंद भवन ट्रस्टने सुशीलकुमार शिंदे यांच्या कालावधीमध्ये 24 नोव्हेंबर 2003 मध्ये एक ULC ॲक्ट कलम 20 प्रमाणे ऑर्डर केली होती. त्या आदेशात सुशीलकुमार शिंदे यांनी काय सांगितलं होतं की सदर जमीन भविष्यात ह्या मुकुंद भवन ट्रस्टला इतर कोणाला विक्री करायची असेल तर त्यांनी प्रथम शासनाची परवानगी घ्यायची. परवानगी घ्यायची म्हणजे काय करायचं तर ह्या कायद्याप्रमाणे कलम 26 प्रमाणे परवानगी घ्यायची होती. त्याचं असं असतं की जमीन मालकाने कलेक्टर ऑफ पुणेकडे एक अर्ज करायचा की माझ्याकडे एवढी एवढी जमीन आहे, ती मला काही माझ्या कारणाकरिता विक्री करायची आहे, ती मी जमीन अमुक अमुक व्यक्तीला विक्री करणार आहे, तर आपण इंटरेस्टेड असेल तर आपण ती विकत घ्यावी, अन्यथा मी ह्या व्यक्तीला विकतोय. मग ठराविक मुदतीत कलेक्टर त्याला एक तर परवानगी देत असे किंवा कलेक्टर त्याप्रमाणे सांगत असे की बाबा आम्हाला या जमिनीची गरज नाही. मग मात्र ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती जमीन विकू शकत होती. आता हा कायदा टेक पार्क 1 पार्टनरशिप आणि नंतर ही पंचशील टेक पार्क प्रायव्हेट लिमिटेड ही जगप्रसिद्ध कंपनी आहे ज्याच्यामध्ये सुप्रियाताई सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे हे डायरेक्टर्स आहेत, ज्यांनी करोडो स्क्वेअर फूटचं काम देशामध्ये केलेलं आहे. त्यांना ULC कायदा माहीत नाही असं जर आज त्यांनी आम्हाला सांगितलं तर मला त्यांच्या त्या वाक्यावर क्यू येईल. कारण त्यांना ULC कायदा व्यवस्थित माहिती आहे. त्यांना माहीत होतं 2 लाख स्क्वेअर फूट जागा आपण एरोडामध्ये विकत घेणार आहे, ह्याला काही गव्हर्नमेंट आपल्याला परवानगी देणार नाही. म्हणून त्यांनी काय असं केलं की टेक पार्क 1 प्रायव्हेट पार्टनरशिप फर्म ह्या नावाने 2004 मध्ये खरेदीखत केलं. त्या खरेदीखतामध्ये त्यांनी सुशीलकुमार शिंदेची जी 2003 ची ऑर्डर होती त्याची प्रत जमा केली. कशी केली त्यांनी तर जिथं त्यांनी सुशीलकुमार शिंदेने अट क्रमांक 1 ते 4 लिहिलं होतं, ज्यामध्ये अट क्रमांक 4 अशी सांगते की शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी विक्री करता येणार नाही व अट क्रमांक 5 असं सांगते की अटी व शर्तीचा भंग केला तर सरकार जमा केली जाईल. यांनी काय केलं मूळ ऑर्डरमध्ये ती जी झेरॉक्स वाटली अट क्रमांक 4 व 5 हे अनरिडेबल केलं, त्याला केमिकल लावून त्यांनी पुसटसं केलं जेणेकरून कुणाच्या वाचण्यात येऊ नये की याला शासनाची परवानगीची गरज आहे. आणि ह्या खरेदीखतात असं लिहिलं की ही जमीन सिलिंग मुक्त आहे असं खोटं कथन करून याच्यामध्ये ते ऑर्डर जोडली. याबाबत जेव्हा मला माहिती मिळाली की यांनी अशा पद्धतीने शासकीय मालकीची जमीन गिळंकृत केली आहे आणि फसवणूक केली आहे, तर मग मी 30 मे 2014 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे या सर्व 14 लोकांविरुद्ध म्हणजे त्यात पंचशील टेक पार्क ही कंपनी आहे या सर्वांविरुद्ध शाहिद बलवा, विनोद गोयंका, 2G स्पेक्ट्रमचे आरोपी, मुकुंद भवन ट्रस्ट अशा तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील जे राज्यपाल होते त्या कालावधीमध्ये, तर या सर्वांविरुद्ध मी तक्रार अर्ज दिला होता की यांनी शासकीय मालकीची जमीन विविध न्यायालयांना व शासनाला फसवणूक करून गिळंकृत केली आहे. ही तक्रार मी मे महिन्यात दिल्यानंतर पोलिसांनी 50 दिवस त्यांच्या विधी अधिकारी जे असतात त्यांच्याकडे पाठवलं. त्याच्यासोबत मी 487 पानं जमा केली होती व त्यांनी विधी अधिकाऱ्याला विचारले की बराट्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्यात तथ्य आहे का नाही, आम्हाला त्याप्रमाणे अभिप्राय द्या. विधी अधिकाऱ्यांनी 50 दिवस 487 पानांचा अभ्यास केल्यानंतर पोलिसांना कळवलं की हो हा गुन्हा आहे, हे यामध्ये खोटं काम झालेलं आहे, फ्रॉड झालेला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी 21 जुलै
2014 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे FIR क्रमांक 131/2014 या अंतर्गत मी तक्रारी नमूद केलेले सर्व 14 लोकांविरुद्ध FIR नोंद झाली। ही FIR नोंद झाल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की पंचशील टेक पार्क म्हणजे सुप्रियाताई सुळे व सदानंद सुळे केंद्रीय मंत्र्यांची मुलगी व जावई हे देखील आहे। त्यानंतर पोलिसांनी दबावपोटी 1 महिन्यामध्ये ह्याचा सी समरी रिपोर्ट कोर्टाला दिला व कोर्टामध्ये खोटं कथन केलं की बराड्याने कागदपत्र न देता गैरसमजुतीने फिर्याद दिली। मला ह्याची माहिती कोर्टाने मिळाल्यानंतर मी लगेच कोर्टामध्ये जाऊन उपस्थित राहिलो व कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की मी 487 पानं ह्या पोलीस इन्स्पेक्टरला दिलेले आहे। आजही मी माझ्या मतावर ठाम आहे की या सर्व लोकांनी मिळून घोटाळा केलेला आहे। करोडो रुपयाची जमीन गिळूनखोर केलेली आहे। मिलिटरीची जमीन आहे ही। त्याच्यामुळे याच्यात माझी आजही तक्रार आहे ही सी समरी फेटाळून लावावी आणि याच्यात चौकशीचे आदेश द्यावे। कोर्टाने त्याच्यावर अभ्यास करून 24 मार्च 2015 ही ऑर्डर पास केली व पोलीस आयुक्तांनी जे सबमिट केला होता रिपोर्ट तो फेटाळून लावला। एवढंच नव्हे तर कोर्टाने सांगितलं की हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय असल्याने कोर्टाने त्याच्यात दखल घेऊ इच्छितोय। तेव्हा कोर्टाने सुद्धा दखल घेतली 190 प्रमाणे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 6 मुद्द्यांवर पोलिसांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की ह्या संपूर्ण घटनेवर सविस्तर चौकशी करून पुढील कारवाई करावी। 2015 पासून आजपर्यंत हा गुन्हाचा तपास चालू आहे। काही ना काही कारणाने पोलीस मला टाळतायत, कारण सांगतायत की आम्हाला कलेक्टर कॉपरेट करत नाही, आम्हाला महसूल खाता कॉपरेट करत नाही, आम्हाला पुराबिले कॉपरेट करत नाही, आम्हाला ULC खातं कॉपरेट करत नाही। मी पोलिसांना वारंवार सांगितलंय की कॉपरेट करत नाही तर तुमच्याकडे ताकद आहे, कलम आहे, घटना आहे, त्याप्रमाणे ते कलेक्टर असो नाही तर कमिशनर असो त्यांच्याविरुद्ध कलम टाका, त्यांना कलम 34 व 120 मध्ये घ्या, त्यांना याच्यात आरोपी ऍड करा। परंतु पोलीस काय नाही काय करून तो गुन्हा आज मितीपर्यंत प्रलंबित ठेवलाय। मला फक्त लोकांच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे की पंचशील टेक पार्कचे ओनर ज्या वेळेला हा गुन्हा घडलेला आहे त्यावेळेला सुप्रियाताई सुळे होत्या। आज रोजी जरी त्यांचं म्हणणं आहे की ते त्यातनं राजीनामा दिलाय तर आज दिलाय, गुन्हा घडला त्यावेळेस त्या होत्या। त्याच्यामुळे हा गुन्हा माझ्या माहितीप्रमाणे व जे काय माझं म्हणणं आहे त्याप्रमाणे सुप्रियाताई सुळेंवर आज रोजी देखील दाखल आहे। याच्या बाबतीत जर सुप्रियाताई सुळे, अतुल चोडिया किंवा इतर कोणाला काय म्हणायचं असेल, आपल्याला जर लोकांना उत्तर देणार असेल तर त्यांनी मला जाहीरपणे कुठेही बोलवावं। मी कागदपत्र घेऊन होतो, त्यांनी पण कागदपत्र घेऊन यावे व माझ्या केलेल्या आरोपातला एक आरोप जरी त्यांनी फेटाळून लावला तर मी हा गुन्हा न्यायालयात उपस्थित राहून माघार घेईन।